आणि आज अखेर सुपर संडे आहे। आज रात्री 8 वाजता दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान हा अंतिम सामना रंगणार आहे। खरं तर या आशिया चषकात म्हणजे 2025च्या आशिया चषकात भारत विरुद्ध पाकिस्तान हे सामने यापूर्वी सुद्धा 2 वेळा झालेले आहेत। म्हणजे सुरुवातीच्या फेरीमध्ये एक सामना झाला, त्यानंतर सुपर 4 मध्ये हे दोन्ही संघ समोरासमोर आले आणि दोन्ही वेळेला भारताने पाकिस्तानला मोठ्या फरकाने हरवलेला आहे। आणि आता फायनल मध्ये नेमकं काय होणार याबद्दलची उत्सुकता आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही गेस्ट आहेत। आपण गेस्ट बरोबर चर्चा करून आजच्या सामन्याचा आढावा घेणार आहोत। नेमका आजच्या सामन्यामध्ये काय होईल या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत आहेत विनायक द्रविड, ॲपेक्स काउन्सिलचे सदस्य आहेत आणि त्यांची वेगळी ओळख सांगायची तर राहुल द्रविड यांचे ते नातेवाईक आहेत, त्यांचे काका लागतात। द्रविड सर, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये। थँक्यू। त्याचबरोबर राजन नायर आहेत, माजी व्यवस्थापक आहेत भारतीय क्रिकेट संघाचे। यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेक मोठ्या सामन्यांमध्ये व्यवस्थापन केलेलं आहे। नायर सर, आपलंही स्वागत आहे। नमस्कार। डॉक्टर आशिष अग्रवाल क्रीडा फिजिओथेरपिस्ट आहेत आणि अशा मोठ्या सामन्यांमध्ये खेळाडूंवर जे मानसिक दडपण असतं ते कमी करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आणि काय काळजी घेतली जाते अशा प्रकारच्या मोठ्या सामन्यामध्ये, या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। डॉक्टर अग्रवाल, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये। आणि क्रिकेट समालोचक प्रसन्न संत, त्यांची वेगळी ओळख सांगायची गरज नाहीये, त्यांच्याकडून या संपूर्ण सामन्यादरम्यान कोणाचं पारडं जड आहे, अर्थात भारताचं पारडं जड आहे, पण नेमक्या काय गोष्टी आज केल्या पाहिजेत भारतीय संघाने हे जाणून घेणार। मी सुरुवातीलाच प्रसन्न संत तुमच्याकडे येणार आहे, पण त्यापूर्वी एक ग्राफिक्स पाहूयात। आयसीसी ट्रॉफीज मध्ये आतापर्यंतचा इतिहास पहा। भारताने 7 ट्रॉफीज जिंकलेल्या आहेत आणि पाकिस्तानने अवघ्या 2 जिंकलेल्या आहेत। त्यामुळे कागदावर तरी भारताचं पारडं जड दिसतंय। वन डे विश्वचषक मध्ये भारत 2 वेळा विजयी झालेला आहे, विश्वविजयी, आणि पाकिस्तानने 1 वेळा विश्वविजेतेपद पटकावलेलं आहे। T20 मध्ये सुद्धा भारताचं पारडं जड आहे। 2 वेळा भारताने हा विश्वचषक जिंकलाय, तर पाकिस्तानने हा विश्वचषक एकदा जिंकलाय। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने तब्बल 3 वेळा विजय मिळवलेला आहे आणि पाकिस्तान 1 वेळा विश्वविजयी झालेला आहे। आपण सुरुवात करूया, प्रसन्न संत तुमच्याकडे येतो, कारण आजचा सामना अतिशय मोठा आहे आणि भारत विरुद्ध पाकिस्तान हा काही फायनलचा सामना आहे म्हणून मोठा अशातली गोष्ट नाही। ज्या वेळेला भारत आणि पाकिस्तान समोरासमोर असतात त्या वेळेला तो सामना मोठाच असतो। भारताने आज काय काळजी घेतली पाहिजे? नमस्कार विनोदजी, आणि तुम्ही आता बरोबर म्हणालात आणि जे तुम्ही आकडे पण जे दाखवले होते किंवा जे सगळं तुम्ही आता तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये मांडलं ते सगळे आकडे, तो इतिहास, करंट फॉर्म, हे सगळंच भारताच्या बाजूने आहे, ह्यात काहीच शंका नाही। आणि तुम्ही जर पूर्ण एशिया कप मध्ये जर जे संघ पाहिलेत तर एकमेव असा संघ आहे जो भारताचा संघ ज्यांनी एकही सामना गमावलेला नाही। मागचा सामना श्रीलंकेविरुद्धचा अगदी अटीतटीचा सामना झाला, पण सुपर ओव्हर मध्ये सहज भारताने श्रीलंकेला नमवलं। आणि भारत पाकिस्तान ह्या 2 संघांविषयी जे तुम्ही आकडे मांडलेत किंवा जो इतिहास सांगतो 12-3चा किंवा मागच्या 7 मॅचेस मध्ये भारताचा विजय, आणि ह्या एशिया कप मध्ये 2 वेळा भारत पाकिस्तान एकमेकांसमोर आले आणि दोन्ही वेळा भारताने पाकिस्तानला नमवलं। आणि नमवलं पेक्षा ज्या पद्धतीने नमवलं ना, म्हणजे ज्याला आपण म्हणतो डॉमिनेशन, पूर्ण वर्चस्व ज्याला म्हणतो, ते वर्चस्व राखत भारताने पाकिस्तानला हरवलं। त्यामुळे 2दा ते झालेलं आहे या एशिया कप मध्ये, 3ऱ्यांदाही होईल असं वाटतंय, कारण फेवरेट्स आणि स्ट्रॉंग टीम ही भारत आहे। विनायक सर, तुमच्याशी मी मराठीत बोलू की हिंदीत बोलू? नाही, मराठी आपल्याला येतं। विनायक सर, या प्रकारच्या सामन्यामध्ये म्हणजे आपण बघतो की भारत आणि पाकिस्तान हा सामना कायमच एक ज्याला म्हणतो की एक महायुद्ध अशा पद्धतीने तो लढला जातो, पण या सामन्याकडे जर पाहिलं आणि पाकिस्तानची सध्याची स्थिती पाहिली, पाकिस्तानी क्रिकेटची, आणि तुम्ही या सिलेक्शन प्रोसेसमध्ये आहात, तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे अगदी जवळनं पाहिलेलं आहे, पाकिस्तान संघाला आजच्या विजयाची किती गरज वाटते? म्हणजे त्यांच्या पाकिस्तानातलं क्रिकेट आता संपत चाललंय की काय अशी परिस्थिती? म्हणजे एकेकाळी पाकिस्तानी संघ इतका चिवट आणि झुंजारू वृत्तीचा होता, पण आत्ताच्या पाकिस्तानी संघाकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही की हा तोच पाकिस्तानी संघ आहे। पाकिस्तान समोर किती चॅलेंजेस वाटत आहेत? ऍक्च्युअली खूपच चॅलेंजिंग आहे पाकिस्तानला। इफ यू लुक ॲट होरायझन ऑफ से लास्ट 10 years, त्यांची टीम चांगली असते ह्याच्याविषयी डाऊट नाही, पण इंडिया अगेन्स्ट खेळताना वन डे आणि T20 या दोन्ही फॉर्मॅटमध्ये गेले काही वर्षात आपण डॉमिनेशन केलेलं आहे 100%। सो आज परिस्थिती उलटी आहे, दे आर अंडर प्रेशर 100%। आजच्या मॅचला दे विल बी अंडर प्रेशर,
म्हणजे नुसते या टुर्नामेंटमध्ये 2 मॅचेस हारले म्हणून नाही, ओव्हरऑल आता भारतीय संघ ज्या पद्धतीने खेळतोय आणि जी कॉन्फिडन्स लेवल आहे, म्हणजे राईट फ्रॉम आपण वेस्ट इंडिजमध्ये जो जिंकलो ट्रॉफी T20 वर्ल्ड कप, तेव्हापासूनच आपलं T20 मधलं जे सक्सेस आहे आणि जो कॉन्फिडन्स आहे तो फार वेगळ्या लेवलचा आहे आणि तो बीट करणं फार अवघड आहे. म्हणजे पाकिस्तान म्हणून नाही, आज कुठली टीम समोर आली असती तरी त्यांना फार अवघड आहे. आता इंडियन टीमला बीट करणं इज व्हेरी चॅलेंजिंग. फारच चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळायला लागेल त्यांना. आणि तुम्ही जसं आत्ता म्हटलात, ह्या टुर्नामेंटमध्ये जरी ते फायनलला आले असले तरी पहिले दोन्ही मॅचेस इंडियाशी हारलेत. सो भारताशी मॅच हारणं त्यांच्यासाठी जरा जास्ती त्रासदायक असतं, क्लेशदायक असतं. सो दे विल ट्राय देअर बेस्ट, ह्याच्याविषयी शंका नाही आणि तसंच व्हायला पाहिजे. इट्स अ फायनल गेम, त्यामुळे गेम हॅज टू बी गुड वन. पण 100% वी आर हॅव्हिंग अपर साईड. अगदी नायर सर आपल्या सोबत आहेत. नायर सर आपल्या सोबत काही वेळच असणार आहेत कारण त्यांना पुढच्या काही कमिटमेंट आहेत ना. नायर सर, तुम्ही अशा पद्धतीचे सामने ड्रेसिंग रूम मधनं पाहिलेले असतील, काय काळजी घेतली पाहिजे? म्हणजे आज असं आहे की आपले 2 खेळाडू की जे फारसे फिट नाही असं बोललं जात आहे, अशा वेळेला, अशा मोठ्या सामन्यांच्या वेळेला काय फिटनेससाठी खेळाडूंनी काळजी बाळगण्याची गरज असते आणि आजचं नेमकं स्टेटस काय? मला असं वाटतं की ओव्हरऑल आपण कॉन्फिडंट साईड आहे, पण सर्वात मोठी गोष्ट अशी आहे, क्रिकेट हा अनसर्टिनिटीचा गेम आहे, म्हणून आपण ओव्हर कॉन्फिडन्स अँड कॉम्प्लेसन्सी नको आपल्याला. हे सर्वात मोठी गोष्ट आहे. हे दोन्ही गोष्ट लक्षात ठेवलं की आपल्या टीम इतकी ऑलराऊंड सुरेख टीम, बॅलन्स्ड टीम आहे, जास्त काळजी करायची आवश्यकता नाही आहे. परंतु कॉम्प्लेसन्सी हा मोठा एक अडचणीची गोष्ट आहे, म्हणून ह्याच्यातून आपल्याला सतर्क राहायला पाहिजे. आपली बॅटिंग इतकी सुरेख आहे की आपण आपले ओपनर्स यांनी इतके आधी पण सुरेख स्टार्ट दिली आहे. आपल्या स्पिनर्स मीडियम पेक्सरपेक्षा त्यांनी स्ट्रँगल होल्ड केला आहे. ह्या पद्धतीने आपल्याला बॅटिंग मिळाली तर आपल्याला कमीत कमी 250 रन करायला पाहिजे. आणि बॉलिंग आली तर आपला जो फायरी जसप्रीत बुमराह आहे त्यांनी आपल्याला इनिशियल ब्रेक दिली, कारण पाकिस्तानचे ओपनर अयूब वगैरे ते फेल होऊन राहिले, त्यांचे कॅप्टनही फेल होऊन राहिले सलमान, आणि बॅटिंग त्यांची ब्रिटल असल्यामुळे आपला पलडा भारी आहे असं मी बोलायला कमी नाही करत. अगदी. डॉक्टर अग्रवाल, अशा पद्धतीचे जे मोठे सामने असतात त्यात खेळाडूंसाठी काय नेमकं काळजी काय घेतली जाते? कारण खूप प्रेशर असतं अशा सामन्यांचं आणि खेळाडूंना अशा प्रेशरला सामोरं जाण्यासाठी नेमके काय एक्सरसाइजेस घेतले जातात किंवा कशा पद्धतीने ते हँडल केलं जातं? लोगों के दिमाग में रहता है कि इंडिया पाकिस्तान का मैच, आई एम मोर कंफर्टेबल इन हिंदी. हाँ, बोलिए. हाँ, लोगों के दिमाग में रहता है कि इंडिया पाकिस्तान का मैच है तो प्रेशर लड़कों पे बहुत ज्यादा रहेगा. ऐसा कुछ नहीं रहता. उनके लिए एक नॉर्मल मुकाबला है वो. तो नॉर्मल प्रेशर के अंदर में जैसा उनको नॉर्मल वार्म अप रहता है, उसी वार्म अप के अंदर में पहले रनिंग करके, फिर उसके बाद में नॉर्मल स्ट्रेचिंग्स करके नॉर्मल तैयारी करते हैं लड़के. जो बॉलर रहता है वो बॉलर रनअप पे आता है, जो बैट्समैन रहता है वो अपनी बैटिंग के ड्रिल्स करता रहता है, चाहे वो फास्ट बॉलर रहे चाहे स्पिनर रहे. अपने ड्रिल्स उन लोग पहले से प्लान करते हैं. वो प्लान करके ही उन लोग ग्राउंड से जो मतलब मेंटल प्रिपरेशन करके आते हैं कि मैं विजुअलाइजेशन करके कि मुझे ये बॉल ऐसे ऐसे डालना है, और वो वहां पर जाकर सिर्फ एग्जीक्यूशन करते हैं. उनके लिए इंडिया पाकिस्तान मैच एक नॉर्मल क्रिकेट मैच जैसा ही, प्लस इंडिया पाकिस्तान फाइनल होने के कारण एक सिर्फ इतना रहता है कि कहते हैं कि इट्स अ मैटर ऑफ प्राइड टू प्ले अगेंस्ट पाकिस्तान. सिर्फ इसीलिए थोड़ा सा मन के अंदर में रहता है कि कहते हैं कि ना, अगर मान के चलो मैं अपने इंडिया के लिए खेलते समय 100% दे रहा हूं तो पाकिस्तान के मैच के अंदर 101% आएगा. दैट इज द ओनली डिफरेंस. पर प्रिपरेशन के अंदर में लड़के जो प्रिपरेशन करना रहता है फिटनेस के लिए, वो सेम प्रिपरेशन सभी जगह चलती है. मगर डॉक्टर साहब, ये जो मैं और एक सवाल आपसे पूछना चाहूंगा कि इस तरह के जो मैचेस होते हैं वो ना कि केवल मैदान पे खेले हुए मैचेस नहीं होते, क्योंकि इसमें बहुत से पॉलिटिकल प्रेशर भी रहता है. और जिस तरह से भारत और पाकिस्तान के बीच का ये मैच देखा गया है, इसमें बड़े बड़े नेताओं ने भी स्टेटमेंट दिए. खासतौर पर पाकिस्तान के बड़े नेताओं के स्टेटमेंट आए कि एशिया कप फाइनल में हम भारत को हरा देंगे. एक तरह से एक अलग प्रेशर खिलाड़ियों पे बना रहता है. तो किस तरह से इस प्रेशर को आप हैंडल करते हो? मतलब ये सब चीजें ध्यान में आती है क्या? इस तरह से ड्रेसिंग रूम में इस तरह की चर्चा होते रहती है?
उसके अंदर में दिमाग के अंदर में हम लोग ना एक बेसिकली लाइक अ साइलेंस जोन जना बनाते हैं, मतलब अपने खुद के जोन में रहना। उस जोन के अंदर में ना ही कोई मीडिया प्रेशर, ना ही किसी तरह का पॉलिटिकल प्रेशर, ना ही किसी का पेरेंट्स का प्रेशर, ना ही मतलब बेसिकली ड्रेसिंग रूम के अंदर इस तरह का एटमॉस्फेयर क्रिएट किया जाता है। इट शुड बी कंप्लीटली डिवॉइड ऑफ एनीथिंग, जस्ट कॉन्सेंट्रेट ऑन योर रोल एज अ प्लेयर रादर देन कॉन्सेंट्रेटिंग ऑन द आउटसाइड नॉइस। मतलब दिमाग के अंदर में बाहर की चीजों को बिल्कुल दिमाग से हटा दिया जाए और अपने जोन में रहते हैं। और मतलब बताया ना कि ये लोगों के दिमाग में कि इंडिया पाकिस्तान का मैच है और पॉलिटिकल प्रेशर बहुत ज्यादा है, ये लड़कों के लिए एक नॉर्मल मैच जैसा ही होता है। मतलब प्लेयर्स से ज्यादा प्रेशर दर्शकों पे रहता है। पुन्हा आपण चर्चेकडे येणार आहोत, पण एक ग्राफिक्स पाहूया। ग्राफिक्सच्या माध्यमातून आकडेवारीवर नजर टाकूया की आशिया कप मध्ये कोणी किती वेळा आशिया कप जिंकलाय। भारतानं 8 वेळा आशिया कप जिंकलेला आहे। श्रीलंकेनं त्या खालोखाल 6 वेळा आशिया कप जिंकलाय आणि पाकिस्ताननं अवघ्या 2 वेळा आशिया कप जिंकलाय। त्यामुळे त्या दृष्टीनं सुद्धा भारताचं पारडं आशिया कप मध्ये विशेषतः जड आहे असं म्हणायला हरकत नाही। पुन्हा एकदा आपण जाऊयात चर्चेकडे। प्रसन्न संतजी, प्रश्न असा आहे की भारताच्या काही गोष्टी म्हणजे काही चिंतेच्या बाबी आहेत, त्या म्हणजे सूर्यकुमारला अजूनही फॉर्म मिळालेला नाही आहे या स्पर्धेत पूर्णतः, किंवा गेल्या 10 डावांमध्ये सूर्यकुमारच्या फक्त 99 धावा झालेल्या आहेत आणि कॅप्टनचा परफॉर्मन्स हा एक मोठा प्रश्न भारतीय संघासमोर आहे। तुम्ही आता जे आकडे मांडले त्यात ते जाणवतंय की ते रन्स झालेले नाहीयेत, पण पाकिस्तान विरुद्धच्या मागच्या मॅच मध्ये 47 नाबाद धावांची मॅच विनिंग खेळी सूर्यकुमार यादव खेळला होता। आणि कसं असतं मध्ये बऱ्याच वेळेला हे माझं मत आहे किंवा जे मॅचेस मी पाहत असतो, काम करत असतो, की काय होतं की मोठ्या मॅचेस आल्या की बिग मॅच प्लेयर जे असतात ना त्यापैकी एक आहे सूर्यकुमार यादव। कारण सूर्यकुमार यादव ज्या प्रकारे नेतृत्व करत आलेला आहे ह्या संघाचं, म्हणजे T20 क्रिकेटमध्ये जेव्हा सगळे मोठे प्लेयर्स रिटायर झाले, खास करून रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जाडेजा, त्यानंतर एक नवीन युग सुरू झालं होतं ते भारतीय क्रिकेटचं। आणि त्यानंतर सूर्यकुमार यादव कॅप्टन झाला आणि वर्ल्ड T20 रँकिंग मध्ये प्रथम क्रमांकावर तो होता। त्यामुळे खूप चांगला फॉर्म त्यांनी ठेवला आहे। पण मागच्या काही मॅचेस मध्ये रन्स झाल्या नाहीयेत हे मान्य आहे, पण मला असं वाटतं की तो इतका मोठा प्लेअर आहे। आणि बघा मुंबईचा खेळाडू आहे, खड्डूस ती एक वृत्ती असते, त्यामुळे मोठा सामना असला की सूर्यकुमार यादव खऱ्या अर्थाने नेतृत्वही चांगलं करेल आणि बॅटिंगही चांगली करेल असा आत्मविश्वास मला वाटतो। विनायक सर, एक गेला जर सामना बघितला म्हणजे श्रीलंकेविरुद्धचा आपला आता जो नुकताच संपलेला सामना होता गेल्या 2 दिवसापूर्वीचा, यामध्ये भारतीय संघ काहीसा गोंधळलेला दिसला आणि काही वेळा गेल्या 2 सामन्यामध्ये जर बघितलं तर भारतीय संघाचं क्षेत्ररक्षण म्हणजे फिल्डिंग साईड थोडीशी वीक दिसलेली आहे। विशेषतः मोठे कॅच सोडणं असेल, प्रेशर हँडल करणं असेल, अशा वेळेला भारतासमोर हा जो आता फायनल सामना आहे, काय काळजी घेतली पाहिजे भारतानं? नॉर्मली काय होतं, 200+ एकदा रन्स चेस करताना दुसरी टीम जर जवळ यायला लागली, आपण ऍक्च्युअली खूपच चांगली बॅटिंग केली होती, पण त्यांच्या ओपनरनी सेंचुरी केली आणि दे केम व्हेरी क्लोज आणि अल्टिमेटली ती टाय झाली। तर अशा रन चेस मध्ये किंवा फिल्डिंग साइड आपण जेव्हा दुसरी करतो तेव्हा थोडंसं प्रेशर असतं, पण हे सगळे मोठे प्लेयर आहेत त्यामुळे दे आर यूज टू हँडल दिस प्रेशर। काही वेळेला लाईटचा इम्पॅक्ट असतो, काही वेळेला बॉल नीट साईट होत नाही किंवा अशा काही गोष्टी घडतात इव्हन या मोठ्या मॅचेसमध्ये। बट या गोष्टी क्रिकेटमध्ये घडणार, एखाद दुसरा इन्सिडन्स असा घडणार, कितीही भारत आहे, आपली टीम आहे म्हणून नाही, इव्हन कुठल्याही टीम मध्ये। पण एक नक्की ही फायनल आहे, ह्याच्यात एरर्स आपल्याला मिनिमाइज करायला लागतील, प्रॉबेबली 0 एरर्स ठेवायला लागतील, स्पेशली इन कॅचिंग एरिया। बरोबर। आणि तर थोडंफार आहे तसं की फिल्डिंग करताना स्पेशली लाईट्स मध्ये थोडी डिफिकल्टी येऊ शकते, पण आपले लोक करतील नक्की। यातले बरेचसे लोकांना अतिशय मोठा अनुभव आहे, त्यामुळे दे विल मॅनेज द शो, काही प्रॉब्लेम येणार नाही। संतजी, एक विषय असा आहे की स्विंग बॉल होताना दिसतोय, म्हणजे गेल्या काही मॅचेसमध्ये जर बघितलं तर स्विंग होतोय, आणि दुसरं म्हणजे दव नाही आहे, त्यामुळे स्पिनर्सना सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो। अशा वेळेला टीम फायनल टीम कशी असली पाहिजे? बघा, आता भारतीय टीम जर आपण पाहिली तर थोडं म्हटलं जाते की हार्दिक पांड्या फिट आहे का नाही, आज खेळू शकेल का नाही, कारण त्याला एक हॅमस्ट्रिंग इंजरी झाली होती। पण टीम कॉम्बिनेशन जर आपण पाहिलं तर टीम इंडिया एक सातत्यपूर्ण कॉम्बिनेशननी खेळत आहे, त्यामध्ये 3 टॉप क्वालिटी स्पिनर्स आहेत। बघा, कुलदीप यादव, तुम्ही आता दव नाही आहे असा उल्लेख केला, त्यामुळे स्पिनर्स तर आणखीन चांगली गोलंदाजी करतात, मग पहिली बॉलिंग येऊ किंवा दुसरी बॉलिंग येऊ। त्यामुळे भारताची टीम कॉम्बिनेशन जर पाहिली तर कुलदीप यादवनी ह्या एशिया कप मध्ये 13 विकेट्स काढलेल्या आहेत,
आणि इकॉनॉमी पण 6ची आहे. त्यामुळे अप्रतिम फॉर्म मध्ये तो आहे. वरुण चक्रवर्ती सध्या वर्ल्ड T20 इंटरनॅशनल रँकिंग मध्ये प्रथम क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याच्याकडे सुद्धा वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत. तो मिश्रण छान करतो, विकेट्स काढतो. त्यामुळे हे 2 टॉप क्वालिटी स्पिनर्स आहेत. अक्षर पटेल तर आहेच. आणि त्यानंतर म्हणजे जसं मगाशी आपण उल्लेख करत होतो, पॉवर प्ले मध्ये या एशिया कप मध्ये आपण खास करून पाहतोय की जसप्रीत बुमराह 3-3 ओव्हर्स टाकतोय. म्हणजे जसप्रीत बुमराह सारखा एक टॉप क्वालिटी बॉलर, कुलदीप यादव, त्याचबरोबर वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या किंवा अर्शदीप सिंग, गोलंदाजीमध्ये तर पर्याय आहेत. आणि बॅटिंगही तशी वेल सेटल्ड वाटते. कारण ज्या प्रकारे अभिषेक शर्मा ही फटकेबाजी करतोय, 309 धावा आहेत 6 मॅचेसमध्ये, 50 पेक्षा जास्त ऍव्हरेज आहे, 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट आहे. आणि त्यांनी आणि शुभमन गिलनी जी सुरुवात करून दिलेली आहे ना, तो एक मोठा एक प्लस फॅक्टर किंवा एक्स फॅक्टर राहिलेला आहे, जेणेकरून भारताने हे वर्चस्व ह्या एशिया कप मध्ये राखलेलं आहे. त्यामुळे तीच एक कॉम्बिनेशन राईट हँड लेफ्ट हँड फलंदाजांचं असेल, स्पिनर्स, ऑलराऊंडर्स आणि बॅट्समन, हे अशी कॉम्बिनेशन घेऊन टीम इंडिया आज खेळेल असं वाटतंय मला. अगदी तुम्ही फलंदाजांचा उल्लेख केला, त्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारायचाच आहे. पण नायर सर, तुम्ही मगाशी काही गेम प्लॅन बद्दलचे 2-3 मुद्दे मांडलेले आहेत. आजच्या या मॅचमध्ये नेमका काय गेम प्लॅन प्रॉपर असावा असं तुम्हाला वाटतंय? कारण पॉवर प्ले सगळ्यात महत्त्वाचा असतो T20 मध्ये. अशा वेळेला काय गेम प्लॅन असला पाहिजे? भारताला पहिली बॅटिंग घ्यावी, बॉलिंग घ्यावी, किंवा एकूणच काय गेम प्लॅन असला पाहिजे? T20 मध्ये मी कधी टॉसवर जास्त विश्वास ठेवत नाही. T20 असा खेळ आहे, ते लोक काही मजाक मध्ये ते म्हणतात लॉटरी क्रिकेट. आणि ह्या टॉस बद्दल बॅटिंग आली, पण एक वेगळा स्कोरबोर्ड वर स्कोर्स पाहिजे, त्याचा प्रेशर वेगळा असतो. वेन यू आर चेसिंग दॅट इज इम्पॉर्टंट. पण जेव्हा तुम्ही बॅटिंग आधी करता, तुम्हाला माहिती आहे मला इतकं स्कोर करावं लागते, आणि चेस करता तेव्हा स्ट्रॅटेजी वेगळी असते. दुसरी गोष्ट अशी आहे की आपली बॅटिंग इतकी सुरेख आहे. मागच्या 3-4 मॅचला तुम्ही बघा, वी ऑल हॅव गॉट अ फ्लाइंग स्टार्ट. फक्त एका मॅच मध्ये लवकर गिल आउट झाल्यामुळे आपल्याला थोडा त्रास झाला, आणि सूर्यकुमार यादव आता फॉर्म मध्ये नसल्यामुळे थोडी काळजी वाटते. पण ही इज अ बिग मॅच प्लेअर. संत साहेबांनी जे सांगितलं, बिग मॅच प्लेअर केव्हाही त्यांचा मोठ्या ओकेजनला ते रन काढू शकतो. त्याच्यानंतर आपली बॅटिंग डेप्थ इतकी सुरेख आहे शेवटपर्यंत. तिलक वर्मा तुम्ही पहा, दुबे तुम्ही पहा, हार्दिक पांड्या एक्सप्लोसिव्ह बॅट्समॅन हे पहा. म्हणून मला त्याच्याकडे काळजी नाहीये. आणि स्पिनर्स वगैरे आपले आहे, ते सेकंड इनिंग मध्ये धाव नसल्यामुळे ते तो दे विल बी अ हँडफुल. आणि ज्या पद्धतीने कुलदीप आणि वरुणनी बॉलिंग केली, आणि त्याच्या पाठोपाठी अक्षर पटेल हाही असा बॉलर आहे, तो रन नाही देऊ शकत, रन देतही नाही, आणि त्याला मारणं इतकं सोपं नाही आहे. म्हणून ओव्हरऑल स्ट्रॅटेजिकली 20 ओव्हर मध्ये काही मोठी स्ट्रॅटेजीची आवश्यकता नसते. पण सूर्यकुमार यादवला धावपट्टी आजची कशी आहे ते स्वतःला माहीत पडेल. त्यामुळे ते व्यवस्थित प्लॅन करू शकतो वेळेवर. हे आधी आपण काही ठरवू शकत नाही असं मी मानतो. आणि दुसरी गोष्ट अशी असते आहे की आपले जे बॅट्समॅन आहे ते इतके जास्त सुरेख फॉर्म मध्ये आहे, अनलेस हरीश राऊफ आणि शाहीन शाह आफ्रिदी हा त्यांचा मोठा डेंजर बॉलर आहे. त्यांनी स्टार्टिंग मध्ये विकेट नाही मिळाली तो 250-200 पर्यंत भारत जाऊ शकतो. फक्त तुमची ओपनिंग जोडी आणि नंबर 3 ही लवकर पडली तर मिडल ऑर्डर मध्ये आपल्याला काळजी घ्यावा लागेल, आणि त्याच्यात आपल्याला थोडीशी टाईट पोझिशन होईल असं मला वाटतं. आणि एक शेवटची गोष्ट मी सांगू शकतो, तुम्ही आपल्या मागच्या दोन्ही मॅच ओमान बरोबर आणि श्रीलंके बरोबर आपलं क्षेत्ररक्षण नॉट अप टू दी मार्क. बरोबर, जे आपण कॅचेस जी सोडलं त्याचे आता आपल्याकडे स्कोर्स होते, म्हणून आपण त्या तिथून निघून गेलो. पण असे कॅचेस आज सोडले नाही पाहिजे, कारण एखादाही बॅट्समन त्यांचा निघाला बाहेर निसानका सारखं तर आपण थोडा प्रॉब्लम मध्ये येऊ शकतो, असा माझा ओवरऑल विचार है। अगली डॉक्टर अग्रवाल, इस तरह के जो बड़े मैचेस होते हैं इसमें आमतौर पे ये देखा जाता है कि अगर अच्छा परफॉर्म कर रही है एक टीम तो एक ओवर कॉन्फिडेंस आने का भी एक ये बना रहता है, मतलब धोखा बना रहता है। तो इस तरह के मैचेस में
क्या कुछ प्रिकॉशंस लिए जाते हैं प्लेयर को लेके, कुछ काउंसलिंग या इस तरह की क्या चीजें होती है? देखिए, जो कॉम्प्लेसेंसी जिसको बोलते हैं कि अगर मैं बहुत ज्यादा मैच के पहले कॉम्प्लेसेंट नहीं होना है, अभी जैसे 2 संडेज अपन लास्ट 2 संडेज जो थे, चाहे 14 का मतलब 21 का संडे या 14 का संडे, दोनों में पाकिस्तान को अपने हराने के बाद में वी हैव द टीम का राइट कॉम्बो। पता है कि पाकिस्तान के अंदर में उनके प्लस पॉइंट्स क्या है, उनके माइनस पॉइंट्स क्या है। तो सिर्फ लड़कों के अंदर में सिर्फ उनको मेंटली ये चीज के लिए प्रिपेयर किया जाता है कि आपको ये नॉर्मल मैच जैसा खेलना है और उस मैच के अंदर में सिर्फ परफॉर्मेंस पे अपने ध्यान देना है और जो राइट चीजें करनी है, बैटिंग के लिए जिस तरह से राइट करना है, बॉलिंग के लिए जिस तरह से राइट करना है, और आपको सिर्फ मैच को मैच के हिसाब से खेल के और बाकी सब चीजों को दिमाग से हटा देना है। फाइनल को तो प्रेशर में लेना ही नहीं है। और कॉम्प्लेसेंसी जो वर्ड है वो सबसे पहले दिमाग के अंदर में आती है। तो सबको ये बता दिया जाता है कि भाई कि ये कितना भी हो, चाहे वो जिम्बाब्वे सामने हो, चाहे ओमान सामने हो, चाहे कहते नेपाल सामने हो। अभी T20 क्रिकेट के अंदर 42 नेशंस खेल रहे हैं, तो कोई भी टीम सामने हो, आपको किसी को भी हल्का मान के नहीं चलना है। T20 क्रिकेट इज जैसे नायर साहब ने कहा, लॉटरी क्रिकेट है। लॉटरी क्रिकेट के अंदर में किसी एक की लॉटरी लग गई तो कभी भी कुछ भी हो सकता है। इसीलिए आपको ये बताया जाता है कि आपको इसको प्रॉपर मैच जैसा खेलना है, जिसके अंदर में सामने वाले पे किसी भी तरह का कोई रहम नहीं करना है, बस खेलना है बस। जी प्रसन्न जी, एक मुद्दा असा आहे की बॅटिंगच्या बद्दल किंवा फलंदाजीबद्दल आपण मगाशी म्हणत होतो, पण अभिषेक शर्मा ज्या पद्धतीने खेळतोय त्यावरनं एक खांबी तंबू झालाय की काय भारतीय संघ, अशा पद्धतीचे एक चित्र निर्माण झाले। म्हणजे अभिषेक शर्माच अर्धा अधिक प्रेशर काढून नेतो आणि त्यामुळे पुढच्या फलंदाजांवर फारशी जबाबदारी येत नाही। पण अशा वेळेला समजा फायनलमध्ये अभिषेक शर्माच लवकर आउट झाला, स्वस्तात आउट झाला, तर पुढच्या, कारण गेल्या पूर्ण स्पर्धा जर बघितली तर खालच्या ऑर्डर पर्यंत बॅटिंग आपली गेलीच नाही। बरेचसे 2-3 आपले प्लेयर्स आहेत त्यांनीच त्या रन्स बनवून टाकले किंवा अशा पद्धतीने। पण या मोठ्या मॅचेस मध्ये समजा अशा पद्धतीने चांगले परफॉर्म करणारे प्लेयर जर स्वस्तात आउट झाले तर थोडीशी अडचण होऊ शकते असं वाटत नाही? हा चांगला मुद्दा मांडला तुम्ही विनोदजी, की अभिषेक शर्मा बघा, जर तुम्ही भारताचा हा पूर्ण एशिया कपचा जर परफॉर्मन्स पाहिला, ते प्रदर्शन जर पाहिलं तर 35% या ज्या धावा आहेत त्या अभिषेक शर्माने केलेल्या आहेत। आणि कसं असतं माहितीये का की T20 क्रिकेटमध्ये बघा 20 षटकं आहेत, त्यामध्ये एक फलंदाज इतका चांगल्या फॉर्म मध्ये असेल ना, तर मग काय होतं की बहुतांश रन्स त्याच्याकडनंच होतात। आणि म्हणूनच असं झालंय की एका हाताने अभिषेक शर्माने ह्या सगळ्या मॅचेस भारताला जिंकवलेल्या आहेत, हे म्हणायलाही काही हरकत नाही। पण त्याचबरोबर शुभमन गिलनी त्याला चांगली साथ दिलेली आहे। मॅचेस जर आपण पाहिल्या तर तिलक वर्माचा पण एक इनिंग मध्ये चांगला नॉक होता, संजू सॅमसननी पण तशी चांगली बॅटिंग केलेली आहे, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या हे सुद्धा बिग मॅच प्लेयर्स आहेत। आणि बघा T20 क्रिकेटमध्ये काय होतं की शेवटी 20 ओव्हर्स तुम्हाला खेळायचे आहेत आणि भारतीय संघाकडे जी बॅटिंग डेप्थ आहे ना, म्हणजे बघा अक्षर पटेल बॅटिंग ऑर्डर प्रमाणे साधारण 8 नंबरला बॅटिंगला येतो, त्यानंतर वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह, ही आपली जी स्ट्रॉंग 11 आहे त्यामध्ये 8चे 8 फलंदाज आहेत, अर्थात त्यात ऑलराऊंडर्सही आहेत। पण काय होतं की एखादा फलंदाज अशा मोठ्या मॅच मध्ये तुम्ही जसं म्हणालात की जरी फेल झाला तरी हे बाकीचे जे खेळाडू आहेत त्यांच्याकडे तो अनुभव आहे। हा अनुभव नुसता T20 क्रिकेटचाच नाही, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आहे, IPL क्रिकेटचा आहे आणि एशिया कप मध्ये सुद्धा प्रत्येक वेळेला जिकडे जिकडे सूर्यकुमार यादवला संधी मिळालेली आहे त्यांनी ती बॅटिंग ऑर्डर चेंज करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून सगळ्यांना एक हिट मिळेल आणि बॅटिंगचे कंडिशन्स कशी आहेत, खेळपट्टी कशी आहे त्याचा अंदाज येईल। कारण कसं असतं, नेट प्रॅक्टिस तुम्ही किती करा, शेवटी मॅच मध्ये खेळणं हे वेगळंच असतं। त्यामुळे कमिंग टू युअर पॉइंट की असं जर झालं तर मला असं वाटतं की बाकीचे जे फलंदाज आहेत त्यांच्याकडे तो अनुभव आहे, तो क्लास आहे की जर असं झालं तर ते भरपाई करू शकतात। कशा पद्धतीने ते हँडल करायचं त्यांच्याकडे तो क्लास आहे। धन्यवाद प्रसन्न संतजी आणि नायर सर, तुम्ही दोघांचेही धन्यवाद या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल। डॉक्टर अग्रवाल आणि द्रविड सर आपल्यासोबत या चर्चेत असेच राहणार आहेत। एक छोटासा ब्रेक घेतो, लगेच परत येतो। बघत रहा NDTV मराठी। तर अखेर ज्या क्षणाची प्रतीक्षा आहे तमाम क्रिकेट प्रेमींना, तो क्षण जवळ येत चाललेला आहे। रात्री 8 वाजता दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियम मधून एक मोठा सामना, महामुकाबला होणार आहे भारत विरुद्ध पाकिस्तान। आणि याच विषयी आपण चर्चा करतोय। आपल्यासोबत डॉक्टर अग्रवाल आणि विनायक द्रविड सर आहेत। डॉक्टर अग्रवाल जी, आपण जर बघितलं तर भारत ने पहले मैच में भारत के खिलाफ पहले मैच में पाकिस्तान जिस तरह से खेला उससे कई गुना अच्छा वो दूसरे मैच में खेला, और तीसरे मैच में अभी उनको गेम प्लान शायद इंडिया का पता होने की संभावना है। तो इस समय मतलब ऐसे सिचुएशन में किस तरह से प्रिकॉशंस ली जाती है, क्या कुछ गेम प्लान में चेंजेस किए जाते हैं? वीडियो एनालिसिस बहुत इंपॉर्टेंट एस्पेक्ट हो गया क्रिकेट का आजकल, जिसके अंदर में अपन ये देखते हैं कि जो उनके बॉलिंग के स्ट्रेंथ हैं, जैसे आज की डेट में शहनशाह अफरीदी है या फिर हरीश राउफ है जो उनके मेन बॉलर हैं,
तो उनको टैकल कैसे करना है। अभी उन लोगों ने 2 मैच के अंदर में अपनी अभिषेक शर्मा, शुभमन गिल जो मेन अपने बैट्समैन हैं और सूर्य कुमार यादव या फिर तिलक वर्मा, उनके बारे में कुछ ना कुछ खामियां ढूंढने की कोशिश की होगी जी। उस खामियों को पूरा करने के लिए हम गेम प्लान्स तैयार करते हैं, प्लस उनके पुराने वीडियोस जो हैं जिस लेंथ में वो बॉलिंग डालते हैं, ये सब चीजें वीडियो एनालिसिस के थ्रू पूरा लड़कों को दिखाया जाता है कि हाँ भाई ऐसा खेलना है, ऐसा खेलना है, इसको इस बॉल पे ये यहाँ पिच करने वाला है। तो प्रिपरेशंस तो उनने भी की हैं और हम भी कर रहे हैं और पहले से करते आ रहे हैं। पर अभी उनके पास में इस चीज का आइडिया होगा कि उन्हें पहले मैच के अंदर बहुत ही खराब खेला, सेकंड मैच के अंदर अपना द मोस्ट इंपॉर्टेंट पॉइंट राइट नाउ इज द कैचिंग एस्पेक्ट थोड़ा सा खराब हुआ है इंडियन एस्पेक्ट के अंदर में, बट वो प्रेशर गेम्स के अंदर में और लाइट के अंदर में थोड़ा डिफरेंस रहता ही है, पर मुझे लगता है कि वो ओवरकम कर लेंगे हम। हमारे जो फील्डिंग कोच है बहुत अच्छा काम करते हैं दोनों, मतलब एक रेंट डस्काटे हैं एंड टी दिलीप है, दोनों काफी अच्छे रिनाउंड कोचेस हैं एंड नाउ दे विल ओवरकम दिस डिफिकल्टीज ऑफ कैचिंग आल्सो। तो इस तरह के बड़े मैचेस जो होते हैं इसमें हर तरह से एनालिसिस किया जाता है, मगर क्या सुबह से मतलब बड़े मैचेस के दिन क्या प्रिकॉशंस लिए जाते हैं खिलाड़ियों की ओर से? सुबह से लेकर सबसे इंपॉर्टेंट चीज होती है ब्रेकफास्ट से चालू होता है एक्चुअली। ब्रेकफास्ट के अंदर में कोई भी ऐसी चीज नहीं खाना है जिसके अंदर में कोई गड़बड़ हो जाए। वहां से जो शुरुआत होती है लड़कों की, मतलब सवेरे जब मुझे 5 बजे अगर उठना है तो वहां पर मुझे कितने रात को जो प्री कंपटीशन मील रहती है, मतलब रात के टाइम पे मुझे क्या खाना है, सवेरे कितने बजे उठना है, वाटर का इंटेक कितना होना चाहिए और प्रिपरेशन। उसके बाद में मेंटल प्रिपरेशन, विजुअलाइजेशन जिसको बोलते हैं कि ब्रेन के अंदर में अपन पूरा दिमाग के अंदर में जोन बनाते हैं, हाँ कि मुझे इस प्लेयर को इस जगह पे खेलना है, मुझे ये पारी खेलना है, इस लेंथ के बॉल को मैं ऐसे मारूंगा, बॉलिंग के मतलब अगर स्पिन रहेगा तो मैं यहाँ खेलूंगा, अगर मुझे शॉट्स मारने हैं तो मुझे कौन से एंगल पे मारने हैं। ये सारी चीजें लड़के पूरे विजुअलाइज करते हैं और उसको एक्चुअली पूरा गेम जो है वो अपने दिमाग के अंदर पूरा मेंटल गेम खेलते हैं। आजकल विजुअल इमेजरी इज मोर इंपॉर्टेंट देन द फिजिकल इमेजरी, यानी जो सामने ग्राउंड के ऊपर में जो एग्जीक्यूशन होता है दैट इज 70% इन विजुअल देन 30% फिजिकल हो गया आजकल। विनायक सर, एक सिलेक्शन प्रोसिजर जर आपण बघितली म्हणजे अशा पद्धतीचे खेळाडू जेव्हा नावारूपाला येतात इंटरनॅशनल लेवलला त्यावेळेला ते खेळाडू सगळ्यांना समजतात, पण जेव्हा इनिशियल स्टेजला त्यांचं सिलेक्शन होत असतं त्यावेळेला नेमकी कशी काळजी घेतली जात असते? ऍक्च्युअली इफ यू लुक ॲट द फ्लो, पहिल्यांदा कुठल्याही प्लेअरचं हे त्या डिस्ट्रिक्ट कडनं किंवा त्या स्टेट कडनं तो एंट्री करतो मोठ्या क्रिकेटला, म्हणजे बीसीसीआयच्या ज्या टुर्नामेंट चालू होतात त्यासाठी त्याला स्टेट मधनं खेळायला लागतं. तर टिपिकली अंडर-14, अंडर-16 हे ज्युनियर ग्रुप आहेत. अंडर-19 ऑनवर्ड्स जास्ती कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट चालू होतं आणि आता ह्या 4-5 फॉर्मॅटमध्ये बीसीसीआयने वर्षभरात खूप मॅचेस असतात. अंडर-19 नंतर अंडर-23 एक एज कॅटेगरी आहे आणि मग रणजी ट्रॉफी आणि ओपन लेव्हलचं क्रिकेट. तर नॉर्मली 19 पासून प्लेयर्स तो प्लेयर वरच्या लेव्हलचं क्रिकेट खेळण्याची केपेबिलिटी आहे की नाही हे सिलेक्टर्सना नक्कीच कळतं आणि ऍक्च्युली तिथून खरा प्रवास सुरू होतो आणि बाय द टाइम ही इज 20+ तर त्यांनी जर का परफॉर्म केलं डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगलं तर तिथून संधी मिळायला सुरुवात होते. इंडिया ए, इंडिया बी, ओव्हरसीज टीमच्या अगेन्स्ट किंवा वेस्ट झोन या ज्या इतर दुलीप ट्रॉफी, देवधर ट्रॉफी या ज्या टुर्नामेंट्स आहेत या डोमेस्टिक क्रिकेटमधल्या रणजी ट्रॉफीच्या एक लेव्हलवरच्या टुर्नामेंट्स आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांना संधी मिळते आणि तिथून खरा प्रवास सुरू होतो. तुम्ही तिथं चांगलं परफॉर्मन्स केलं तर सिलेक्टर्स नक्कीच तुम्हाला नॅशनल टीम मध्ये किंवा इंडिया ए मध्ये संधी देतात आणि मग खऱ्या अर्थाने तुमची भारतीय संघासाठी दारं उघडतात. अजून एक मुद्दा असा आहे की बेंच स्ट्रेंथ हा जो मुद्दा आहे, म्हणजे 90च्या दशकात ऑस्ट्रेलिया संघाची जशी स्थिती होती तशी स्थिती आता त्याहीपेक्षा उत्तम स्थिती भारताची आहे. म्हणजे आत्ताच्या घडीला भारत 3 ते 4 संघ तयार करू शकतो चांगले इंटरनॅशनल लेवलचे, असं त्यांच्याकडे टॅलेंट आहे. अशा वेळेला स्पर्धा खूप असते. या स्पर्धेतनं जेव्हा खेळाडू निवडले जातात तेव्हा नेमके काय निकष लावले जातात? कारण कमी अधिक फरकाने जवळपास सगळेच त्या दर्जाचे असतात. अगदी खरं आहे. ऍक्च्युली आता सगळ्यात टफेस्ट जॉब हा आपल्या नॅशनल सिलेक्टर्सचा आहे. अगदी तुम्ही ॲज यू राईटली सेड आपल्याकडे 2 काय 3 टीम चांगल्या निघतील की जे इंटरनॅशनल लेव्हलला परफॉर्म करू शकतील. इतकं टॅलेंट आणि इतकं परफॉर्मन्स आपल्याकडे आहे आता करंट सिच्युएशन मध्ये. गेले 2 वर्ष 2-3 वर्ष रादरी सिच्युएशन आहे, त्यामुळे अतिशय अवघड आहे. पण त्यातले 2-3 फॅक्टर महत्वाचे मला असं वाटतं हे नेहमी बघितले जातात.
एक तर करंट फॉर्म, दुसरं फिटनेस सध्या फारच म्हणजे ऑलवेज इंटरनॅशनल लेवलला खेळायचं तर यू हॅव टू बी 100% फिट. आणि तुम्ही गेल्या 1-2 सिरीज मध्ये काय परफॉर्मन्स केलंय, कसं केलंय आणि वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये तुमची खेळण्याची केपेबिलिटी कशी आहे, या 1-2-3 फॅक्टर वरती टीम सिलेक्ट होते. जर का आपण आता टिपिकली ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडची टूर म्हणलं तर तिथं फास्ट बॉलर्सना जास्ती प्राधान्य आहे, 5 विकेट असतात. तर आता आजच्या सारखा सामना दुबई सारख्या ठिकाणी आपण 3 स्पिनर घेऊन खेळतोय, विकेट तसं आहे. सो दॅट इज अनदर क्रायटेरिया की आपण कुठल्या कंडिशन मध्ये जाऊन खेळतोय, त्याप्रमाणे सुद्धा टीम मधलं कॉम्बिनेशन आणि ह्याच्यामध्ये फरक पडतो. किती स्पिनर्स न्यायचे, किती फास्ट बॉलर्स न्यायचे, तेही त्यावर ठरतं. एक अंतिम सामन्याचा संघ कसा निवडला जातो त्यावर तुमच्याशी बोलायचं, पण आपल्यासोबत आता कुणाल दाते सुद्धा जोडले गेलेले आहेत, समालोचक आहेत. कुणालजी, आजचा सामना काय तुमचा अनालिसिस आहे? नमस्कार. सर्वप्रथम तुमच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि खरोखर जर पाहिलं तर आजचा सामना सगळ्यात मोठा सामना आहे. सुपर संडे आहे, रविवार म्हटल्यानंतर सुट्टीचा दिवस आणि त्यातल्या त्यात रविवारची संध्याकाळ आणि भारत विरुद्ध पाकिस्तान सामना, त्याच्यामुळे एक मोठी रंगत राहील दुबई इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये. आणि मला वाटतंय जी लाखो करोडो प्रेक्षकांची अपेक्षा आहे ती आज पूर्ण होईल आणि भारतीय संघ परत एक वेळा पाकिस्तान टीमला आज धूळ चारेल. तुम्ही म्हणताय भारतीय संघ पाकिस्तान संघाला धूळ चारेल हे, आणि जवळपास सगळ्या भारतीयांना तसं वाटतंय. आकडेही तसंच सांगतायत. कागदावर सुद्धा भारतीय संघ बलवान आहे, पण काही त्रुटी भारतीय संघाच्या सुद्धा दिसून आलेल्या आहेत, विशेषतः गेल्या 2-3 मॅचेसमध्ये. क्षेत्ररक्षण असेल किंवा ऐन वेळेला फलंदाजांचा जो परफॉर्मन्स आहे त्याबद्दलच्या, तर या सगळ्या त्रुटी पाहता किंवा या सगळ्या अडचणी पाहता भारतीय संघानं आज नेमकी काय काळजी घेतली पाहिजे आणि काय गेम प्लॅन असू शकतो भारताचा? एकदम बरोबर उल्लेख तुम्ही केला की थोड्याशा त्रुटी आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये आढळलेल्या आहेत, भरपूर कॅचेस सुटलेले आहेत, त्याचा फटका बसू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला जर तुम्ही एक विचार केला की गोलंदाजीची धार दिसते, बुमराह परत येतोय, मागच्या सामन्यामध्ये तो खेळलेला नव्हता, वरुण चक्रवर्ती चांगली गोलंदाजी करतोय. तुम्हाला आठवत असेल पहिला सामना ज्या वेळेला भारतीय संघ पाकिस्तानच्या विरुद्ध 14 सप्टेंबरला खेळला होता रविवारी, त्यावेळेला कुलदीप यादवने खूप चांगली गोलंदाजी केली होती. त्या मॅच मध्ये त्याने 3 विकेट घेतल्या होत्या, बुमराहने 2 विकेट घेतल्या होत्या. मागच्या सामन्यामध्ये बुमराह थोडासा महागडा ठरला, परंतु या सामन्यात तो नक्की पुनरागमन करेल. बॅटिंग ऑर्डर मध्ये जर आपण विचार केला तर थोडासा उतार चढाव दिसतोय, सूर्याच्या नंबर मध्ये थोडासा बदल त्याने स्वतः केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु मला असं वाटतंय की आजच्या या मॅच मध्ये सगळं काही सकारात्मक होईल भारतीय टीमच्या दृष्टिकोनातून. आणि अभिषेक शर्मा म्हणजेच शर्माजींचा मुलगा तोडफोड फलंदाजी करतोय, ही आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे या संपूर्ण आशिया कपच्या माध्यमातून. विनायक सर, मगाशी जो उल्लेख मी केला की फायनल जेव्हा टीम निवडली जाते, म्हणजे आजचा हा फायनल सामना आहे आणि या वेळेला ज्या वेळेला टीम निवड अंतिम 11 जण जेव्हा निवडले जातात तेव्हा नेमकी काय काळजी घेतली जाते किंवा त्यामध्ये कशा पद्धतीची प्रोसेस असते? आता आपल्याकडे खरं जर बघायला गेलं, इफ वी आर टॉकिंग ऑफ दिस फायनल, गेले 3-4 मॅच फक्त बुमराचाच विषय एक होता की, आणि हार्दिक पांड्याचा थोडा हॅमस्ट्रिंगचा विषय होता, पण अदरवाईज आपली टीम ही फारशा सिलेक्शनला 10 लोक तर फिक्स्ड आहेत ऑलमोस्ट. एखाद्या प्लेअर विषयी चर्चा कदाचित होऊ शकते, पण आपलं कॉम्बिनेशन इतकं चांगलं चाललंय तर नॉर्मली विनिंग टीमचं कॉम्बिनेशन बदलत नाहीत अनलेस वी आर प्लेइंग ऑन अ डिफरंट ग्राउंड. जिथं विकेट वेगळी असेल, जिथं सॉइल वेगळी असेल तरच काही चेंजचा विचार केला जातो. इथं आपण एकाच ग्राउंडवरती खेळतोय, आपण चांगलं परफॉर्मन्स करतोय, त्यामुळे फारसं सिलेक्शन मध्ये कोणी हे करणार नाही, बदल करणार नाहीत नक्कीच. आणि ऑलमोस्ट आहे ती टीम चालू राहील, फक्त फिटनेस हा एक विषय पिक्चर मध्ये येऊ शकतो. आपण बघतो की अशा पद्धतीच्या ज्या मॅचेस असतात त्यामध्ये चांगले खेळाडू जे असतात, दर्जेदार खेळाडू, ते सुद्धा बऱ्यापैकी प्रेशरमध्ये येत असतात. म्हणजे उदाहरणार्थ पाकिस्तानच्या 2-3 खेळाडूंचं जर उदाहरण घेतलं, शाहीन आफ्रिदी असेल किंवा रौफ असेल, एरवी ते खूप चांगले प्लेअर म्हणून ओळखले जातात, इतर देशांसोबत खेळताना ते खूप चांगला परफॉर्म करतात, पण भारतासोबत गेल्या काही मॅचेसमध्ये म्हणजे विशेषतः 2 मॅचेसमध्ये या बड्या खेळाडूंना काही फारसं करता आलेलं नाही आहे. फक्त हे पॉलिटिकल किंवा हे फक्त प्रेशर आहे असं तुम्हाला वाटतं की इतर काही कारणं वाटतात? नाही, त्याच्यात एक मुद्दा प्रेशर ऍक्च्युअली काय झालंय, अभिषेक शर्मा ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय तर रौफ किंवा शाहीन आफ्रिदी नाही, कुठलाही बॉलर समोर आला तरी ही विल गो अंडर प्रेशर. ज्या पद्धतीने तो शॉट्स खेळतोय
म्हणजे क्रिकेटिंग शॉट्स ऍट टॉपमोस्ट लेवल, इतकं चांगलं टायमिंग आणि एवढं बेधडक बॅटिंग, कुठलंही प्रेशर नाही. म्हणजे तो एवढा फ्री बॅटिंग करतोय की समोरच्या बॉलर्स वरती प्रेशर येत आहे. म्हणजे फुल क्रेडिट टू अभिषेक शर्मा आणि गिल, आणि इतकी उत्तम पार्टनरशिप. आणि पाकिस्तानसाठी ते दोघं बॉलर त्यांची स्ट्रेंथ आहे. पहिल्या 4-5 ओव्हरीत त्यांना मार पडल्यावरती तसं कमबॅक करणं त्यांना अवघड जात आहे आणि दे आर गोइंग अंडर प्रेशर. बराबर. डॉक्टर अग्रवाल, एक सवाल ये है कि मतलब इस तरह के जो बड़े मैचेस होते हैं उस मैचेस में सिर्फ गेम प्लान होना ही ये नहीं होता, मतलब पर्याप्त नहीं होता, उससे ज्यादा कुछ और भी टैक्टिक्स यूज होते हैं. जैसे कि प्रेशर डालने के लिए किसी एक पर्टिकुलर खिलाड़ी को टारगेट करना दूसरे टीम के, इस तरह से कुछ गेम प्लान बनाए जाते हैं. तो क्या ये गेम प्लान टीम लेवल पे ही बनता है या कुछ मैनेजमेंट भी उसमें शामिल रहता है? नहीं, ऐसा कुछ नहीं है. बस ना टेम्परामेंट जिसको बोलते हैं या इंस्टिंक्ट, कभी कभी इंस्टिंक्ट बहुत काम आती है. स्पॉन्टेनियस होता है कि जो हेलो स्पॉन्टेनियस रिएक्शन भी आ जाती है. इंस्टिंक्ट जो रहती है वो बिहेवियर तभी की तभी होता है. कभी ऐसा गेम प्लान नहीं बनाया जाता कि इसको पर्टिकुलर टारगेट किया जाए. इतना रहता है कि किसी के जो प्रेशर के पॉइंट्स रहते हैं कि कौन इस जगह पे वनरेबल है, उसको जानबूझ के अगर चिढ़ाना है या फिर कुछ करना है तो कोशिश की जाती है कि भाई ही इज शॉर्ट टेम्पर्ड और ही इज ये बिहेवियर के अंदर में, तो उसको बताया जाता है कि भाई ही इज बेसिकली शॉर्ट टेम्पर्ड है और थोड़ा सा कभी कभी क्या होता है मिमिकिंग करता है. कुछ किसी किसी को ये चीज की आदत रहती है कि भाई उनका गेम ज्यादा निखर के सामने आता है इफ दे बिहेव इन ए पर्टिकुलर मैनर. कुछ लोगों को लगता है कि अगर मैं क्राउड को स्टिमुलेट करूं तो मुझे मेरा परफॉर्मेंस और बढ़ता है. किसी को लगता है कि गलती कि अगर मेरे को आइडेंटिफाई करना है, प्रेशर के अंदर लेके आना है, तो उसके अंदर में बोला जाता है कि भाई इसको जानबूझ के चिढ़ाया जाए. ऐसा भी कई लोगों के लिए प्लान किया जाता है. तो आज का ही अगर मैच देखा जाए तो हम हमेशा भारत की टीम के नजरिए से दिखते हैं, गेम प्लान उस तरह से हम सोचते हैं, मगर अगर पाकिस्तान की टीम की तरफ से अगर उनके नजरिए से देखा जाए तो आज उनका गेम प्लान क्या होगा भारत को रोकने के लिए? They will try to attack more on अभिषेक शर्मा. सबसे इंपॉर्टेंट उनके लिए अभिषेक शर्मा है और उसके बाद में स्काई है, सूर्य कुमार यादव. सूर्य कुमार यादव इज ए बिग मैच प्लेयर ऑलवेज. मतलब और वो कैसा होता है कि अगेन थेटरिक्स उसके भी लिए बहुत इंपॉर्टेंट, मतलब उसका भी गेम निखर के आता है. हार्दिक पांड्या इज अ प्लेयर, वो पाकिस्तान के अगेंस्ट में उसका परफॉर्मर रहा है. उसके सिर्फ 2 ही विकेट बचे हुए 100 T20 इसके इंटरनेशनल्स के अंदर में. एंड वन ऑफ द बेस्ट परफॉर्मेंस अगेंस्ट पाकिस्तान इज हार्दिक पांड्या. लुक आफ्टर रहेगा वो मैच अगर इफ ही इज फिट एंड अवेलेबल फॉर दिस मैच. आपने रोहित शर्मा या वीरेंद्र सहवाग इन लोगों के साथ भी काम किया है, तो इस तरह के बड़े जो पिंच हिटर जिसको बोलते हैं या बड़े 5 स्टार क्रिकेट प्लेयर है, वो अगर कंटिन्यूअसली फेल होते रहते हैं तो उन मतलब अगर होते हैं तो कम बैक करने के लिए उनके पास क्या मतलब किया जाता है, मतलब किस तरह से उनके साथ ट्रीटमेंट की जाती है, किस तरह से उनको काउंसलिंग किया जाता है? सर, एक तो पहली बात कि सहवाग एंड रोहित शर्मा आर नॉट पिंच हिटर्स. दे आर वेरी बिग मैच प्लेयर एंड बहुत बड़े क्रिकेटर्स थे. एक इंसिडेंट बताता हूँ. 2003 वर्ल्ड कप के पहले सैंडी गॉर्डन करके इंडियन टीम ने एक रिक्रूट किए थे साइकोलॉजिस्ट. तो 2003 वर्ल्ड कप में इंडिया ऑस्ट्रेलिया फाइनल हुआ था. उसके पहले सहवाग हैव थोड़ा सा एक बैड पैच के थ्रू गुजर रहे थे. तो सैंडी गॉर्डन के साथ में उनका एक 1-on-1 सेशन किया गया एंड तुरंत उनका परफॉर्मेंस निखर के सामने आया था. मेंटल कंडीशनिंग इज वेरी इंपॉर्टेंट. इफ 1-on-1 के अंदर में कुछ इमोशनल एस्पेक्ट्स होते हैं, कभी कुछ साइकोलॉजिकल एस्पेक्ट्स रहते हैं, कभी उनको लगता है कि मैं इस पर्टिकुलर चीज के कारण प्रेशर में आ रहा हूँ, तो उसके अंदर में अगर वो चीज ना वो साइकोलॉजिस्ट के साथ में बहुत क्लियरली बात करते हैं कि हाँ मुझे ये प्रॉब्लम आ रहा है, और फिर उनके इसलिए हम लोग क्यूज देते हैं उनको कि भाई कि ये तुमको पर्टिकुलरली जब वो प्रेशर सिचुएशन आएगी तो उस टाइम पे आपको उस जोन के अंदर जाने के लिए क्यू क्या चाहिए थे. फॉर इंस्टेंस इफ यू हैव सीन महेंद्र सिंह धोनी, तो वो क्या करता है कि बहुत बार अपने दोनों पैड्स को मतलब ग्लव्स को हाथ मारेगा, पैरों को मारेगा, कभी इधर से करेगा कभी उधर से करेगा. एंड वो चीज बेसिकली वो अपने जोन में आने के लिए करते हैं, ताकि उनको एक ड्रिल सिखाई जाती है कि इस पर्टिकुलर जोन में आने के लिए आपको कॉन्सेंट्रेट करना है बॉल के ऊपर रादर देन एनीथिंग एल्स. तो ये मेंटली स्ट्रांग प्लेयर जो होते हैं, मतलब जैसे कि वीरेंद्र सहवाग, आपने उनके साथ काम किया बहुत क्लोजली, तो वीरेंद्र सहवाग जब हम देखते थे कि 100 बनाते हैं या 200 बनाते हैं या 300 बनाते हैं तो चौके छक्के के सहारे भी बना देते हैं. मतलब
नर्वस 19 जिसे कहते हैं, वो वीरेंद्र सहवाग के ऊपर कभी काम नहीं आता था। तो क्या उसके कारण थे? कुछ अलग से उनके लिए मेंटल काउंसलिंग या सेशन किए जाते थे? he tries to stamp his authority. Always he is like that कि वो अथॉरिटी को, मतलब अपनी जो अथॉरिटी है सामने वाले प्लेयर के ऊपर में, वो इस ढंग से प्रेशर करते थे कि चाहे वो 293 में, उसको एक बार वो 293 में छक्का मारने के लिए और आउट हुआ था, तो 293 पे अगर कोई प्लेयर अगर छक्का मार के आउट हो रहा है, हर प्लेयर सोचता है कि मैं सिंगल बना के 300 खेलूं, बट 100 साल में एक प्लेयर वीरेंद्र सहवाग जैसा पैदा होता है जिसको कोई फर्क नहीं पड़ता कि सिचुएशन क्या है, सिचुएशन कैसी है, चाहे वो टेस्ट मैच हो, चाहे वनडे हो, चाहे T20 क्रिकेट हो। एक चेन्नई के अगेंस्ट में, मतलब इंग्लैंड के अगेंस्ट एक मैच था चेन्नई के अंदर, जिसमें 387 चेस कर रहे थे हम। तो उस 387 चेस करते समय वीरेंद्र सहवाग ने एक सेशन के अंदर, मतलब 1.5 दिन 1.5 डे का गेम बचा था, टी के बाद का, और दूसरे दिन का 3 सेशंस, वो पूरे इसके अंदर में वीरेंद्र सहवाग ने को बोला गया कि भाई कि आज सेशन निकालना है। उसने आके उस एक सेशन के अंदर में कुछ अकेले 85 रन कर दिया था। तो इंडिया का टारगेट, हाँ, तो वो वीरेंद्र सहवाग है। उसको कभी कोई फर्क नहीं पड़ता था कि भाई प्रेशर उसके लिए कोई मायने रखता ही नहीं था कभी। जसं आता दातेजी यांनी उल्लेख केला डॉक्टर अगरवालांनी, एखाद्या प्लेयरच्या परफॉर्मन्सवरनं पूर्ण संघावर त्याचा परिणाम होत असतो। म्हणजे आत्ताच्या घडीला असा भारतीय संघातला कोणता प्लेयर तुम्हाला वाटतो की ज्याच्या परफॉर्मन्सकडे बघून इतरांना प्रेरणा मिळते? तो सध्या उल्लेख व्हायला पाहिजे अभिषेक शर्माचा, कारण तुम्हाला आठवत असेल मागच्या मॅच मध्ये तो ज्या वेळेला खेळला त्याने 39 बॉलमध्ये 74 धावांची खेळी केली आणि 189 चा स्ट्राईक रेट त्याचा होता। ज्या वेळेला तुमचा सलामीवीर अशा पद्धतीने एक स्टार्ट देतो, 6 ओव्हरच्या पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही पाहाल तर ज्या पद्धतीने शुभमन गिल जो प्रिन्स आहे आपल्या भारतीय टीमचा, आणि दुसऱ्या बाजूला अभिषेक शर्मा जो युवराज सिंगच्या तालमीत घडलाय, आणि त्याचा बॅटचा जर फ्लो तुम्ही पाहत असाल, ज्यावेळेला बॉल मध्ये बसतो ना, त्यावेळेला असं वाटतं की त्या बॉलला जर त्या बॉलला भावना असत्या तर तो देखील थोडासा विवळला असता। अशा पद्धतीने मार बसतोय त्या बॉलला ज्यावेळेला अभिषेक शर्मा खेळतोय। याच्यामुळे काय समजतंय की ही जी भारतीय टीम आहे, ही नवीन भारतीय टीम आहे, एकदम निडरपणे खेळण्याची शैली सर्वांनी आत्मसात केलेली आपल्याला पाहायला मिळते। सूर्यकुमारचा अप्रोच तुम्हाला पाहायला मिळतो, तो वेगळा आहे। त्यातल्या त्यात तिलक येतो, मिडल ऑर्डर मध्ये खूप चांगली बॅटिंग करतो। आपण पाहिलं असेल सुरुवात खूप धडाक्यात होते, त्याच्यामुळे आपण पाहिलं मधल्या फळीवर जे प्रेशर यायला पाहिजे ते येत नाहीये। त्याच्यामुळे काय घडतंय की एक चांगली सुरुवात मिळते, आणि ज्या वेळेला भारतीय संघ धावा चेस करण्यासाठी, पाठलाग करण्यासाठी उतरतो, त्यावेळेला जर तुम्ही अशी सुरुवात करून दिली तर मग सामना एकदम सोपा होऊन जातो। त्याच्यामुळे अभिषेक शर्मा, सूर्यकुमार, जसं अग्रवालजींनी सांगितलं, हे जे खेळाडू आहेत हे खूप महत्वाचे तर ठरतात, परंतु शुभमन गिलचा क्लास हा देखील विसरून चालणार नाहीये, कारण तो क्लासी बॅटिंग करतोय आणि एकदम मंत्रमुग्ध करून सोडतो भारतीय प्रेक्षकांना ज्यावेळेला तो खेळतो। विनायक सर, आता दातेंनी जो उल्लेख केलेला आहे की आत्ताची भारतीय टीम आहे कोणतेही प्रेशर न घेता खेळते, यापूर्वी सुद्धा म्हणजे भारतीय टीम मध्ये खूप चांगले आणि खूप दर्जेदार खेळाडू होऊन गेलेले आहेत। म्हणजे सचिन तेंडुलकर, अगदी कपिल देव, गावस्कर किंवा असे मोठी नावं आपण घेऊ शकतो। पण अनेकदा काय व्हायचं, इतके चांगले प्लेयर्स असून सुद्धा भारताचं विनिंग कॉम्बिनेशन जमत नव्हतं। पण गेल्या काही वर्षातनं, विशेषतः गेल्या दशकभरातला जर भारतीय संघाचा प्रवास बघितला तर तिन्ही फॉर्मॅटमध्ये भारतीय संघ अत्यंत उत्तम कामगिरी करतोय। यासाठी नेमकी काय प्रोसेस केली गेली? भारतीय हे आपसूक घडलंय की यासाठी काही प्रयत्न केले गेले? नाही, हे आपसूक नक्कीच काही घडलेलं नाहीये। लॉट ऑफ एफर्ट्स हॅव गॉन इन टू दिस। म्हणजे ह्याचं खरं तर पहिलं क्रेडिट बीसीसीआयला नक्की द्यायला लागेल की भारतामध्ये पहिलं तिन्ही फॉर्मॅटचे अतिशय कॉम्पिटिटिव्ह अशा टुर्नामेंट्स बीसीसीआयच्या घडतात। T20 असो, 50 ओव्हर्स असो, रणजी ट्रॉफी असो, लॉंगर फॉर्मॅट। तर बीसीसीआयचे मुश्ताक अली ट्रॉफी म्हणून 20 ओव्हरची इंटरस्टेट टुर्नामेंट होते, विजय हजारे ट्रॉफी 50 ओव्हरची इंटरस्टेट होते, आणि रणजी ट्रॉफी लॉंगर फॉर्मॅट मध्ये होते। ह्या तिन्ही फॉर्मॅट मध्ये प्लेयर्सना एवढ्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटी मिळतात, आणि ते सोडून टिपिकली T20 मध्ये बोलायचं झालं तर IPLचा मोठा वाटा आहे नक्कीच। आपले प्लेयर्स T20 मध्ये अतिशय तरुण वयात एंट्री घेत आहेत आणि अतिशय फ्री क्रिकेट खेळत आहेत। आता ही क्रेडिटेबल गोष्ट आहे। म्हणजे आता सूर्यवंशी विषयी जे बोललं जातंय, 38 बॉलमध्ये त्यांनी जी 100 केली सीझन संपता IPL ला, आणि ती बॅटिंग आता अंडर-19 ऑस्ट्रेलियात तो जो बॅटिंग करतोय, म्हात्रे काय, तो काय, हे अतिशय तरुण प्लेयर आहेत। अंडर-19 आता इंडिया खेळत आहेत, आणि त्या ज्या पद्धतीने IPL मध्ये इंटरनॅशनल बॉलर्सना मारतात
म्हणजे आश्चर्य वाटतं काही वेळा बघून. आणि आता तो काय झालाय, तो एक फॉर्मॅट सेट झाल्यासारखं झालं इंडियन टीम मध्ये, की कुठलाच प्लेअर समोर आलेल्या कुठल्याच बॉलरचं प्रेशर घेत नाही. बरोबर. इनफॅक्ट ते इतके अग्रेसिव्ह क्रिकेट खेळतात की बॉलरच प्रेशर खाली येतोय. अगदी. आणि यामुळे भारतीय टीम सध्या भारतीय टीमला विजयाची एक सवय लागली असं म्हणता येईल. तुम्हा तिघांचेही धन्यवाद. आणि हा तुम्हाला एक मुद्दा मांडायचा काहीतरी विनायक सर. आपण आयसीसीच्या 2 मेजर टुर्नामेंट जिंकल्यामुळे आपला कॉन्फिडन्स लेव्हलही टीमचा फार वेगळा झालाय. मध्ये दुर्दैवाने त्याच्या आधीच्या स्पॅन मध्ये काय होत होतं, आपण चांगले खेळत होतो, फायनलला हरत होतो, इन्क्लुडिंग टेस्ट सिरीज, वर्ल्ड टेस्ट सिरीज. तिथं सुद्धा आय एम शुअर एक ब्रेक थ्रू फक्त आता राहिलाय. आपण टेस्ट मधली फायनल गेल्या वर्षी आपण क्वालिफाय झालो नाही, फायनल खेळू शकलो नाही, पण आय एम शुअर या सीझनला आपण चांगलं करू आणि उरलेल्या 2 फॉर्मॅट मध्ये आपण उत्तम परफॉर्म करतोच आहोत. आणि भारतीय संघाला या मॅच साठी शुभेच्छा. तुम्हा तिघांचेही धन्यवाद, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात. आणि हॅव अ गुड मॅच असं तुम्हाला मी शुभेच्छा देतो. ही मॅच अपेक्षेप्रमाणे चांगली होईल, खूपच चुरस असेल यात, आणि निश्चित त्याचा रिझल्ट असेल तो सुद्धा भारतीयांना अपेक्षेनुसारच होईल. त्यामुळे 8 वाजता या मॅच बघण्यासाठी सगळे भारतीय सज्ज आहेतच. आणि या मॅचचे प्रत्येक अपडेट तुम्हाला NDTV मराठीवर पण पाहता येतील. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत राहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.